पोहोचलेलो ते गुंजवणी गाव आहे। इथे पार्किंग आहे, पार्किंगला 30 रुपये पर बाईक आहे। खाली एंट्री करायचे आणि इथून तुमचं ट्रेकिंग स्टार्ट होणार आहे। सो इथून आपल्याला 2 तास एक्सपेक्टेड, 1.5 ते 2 तास निवांत गेलो तर। नुसते सरकत आहेत बूट, माती चिक्कार आहे इथे रस्त्यावर त्याच्यामुळे। आणि माझा सोल आहे चांगला पण तरी जाम सरकत आहेत। अलाराम झाला माझा रोजचा, अलाराम। चला, सो अशी इथून सुरुवात होते तुमची राजगड ट्रेकिंगसाठी। आता हे बूट सरकते ते किती त्रास देणार आहेत बघायला लागायचे। इकडे समोर नाही जायचं आहे, इथून सरळ वर जायचं। तर अशा रीतीने आपला ट्रेक सुरू झाला आहे। आणि आधी पण मी राजगडला आलो होतो, पावसातच आलो होतो, पण त्यावेळी धुकं चिक्कार होतं आणि पाऊस पण चिक्कार होता। आपल्याकडे कॅमेरा पण नव्हता, आपण मोबाईलवर शूट केलं होतं। थोडंफार दाखवतो त्यावेळी काय सिच्युएशन होती ती। पूर्ण धुकं पसरलं आहे, 15-20 फुटाच्या पुढे काहीच दिसत नाही आहे। खालची चढाई करून आपण बाले किल्ल्याच्या महाद्वारापाशी पोहोचलोय। हे आहे महाद्वार। असं चिखल आहे इथे आणि आता पाऊस नाही म्हणून, नाहीतर पाऊस असला तर मग हे काम 25 होणार याच्यात, तुमच्या बुटांचं पण नाही तुमचं पण। आता ऊन होतं म्हणून मी जॅकेट काढलं आणि आता पाऊस। हे प्लास्टिक बॉटल्स वगैरे काय आहे ते टाकू नका गडावर, ठीक आहे? ते परत आणा आणि खाली हे जे दिसत आहेत ना समोर, याच्यामध्ये टाका। प्लास्टिकचे जे काही तुमच्याकडे असेल ते मस्त की बॅगेत ठेवा, बॅगेत ठेवून खाली न्या। एवढं काही ते जड नसतं, ठीक आहे? बॅगेत तुम्ही ते कॅरी करू शकता, म्हणजे भरलेलं कॅरी करता तर ते संपलेलं कॅरी करायला किती वजन आहे। एवढं वजन तुम्हाला जर कॅरी होत नसेल तर वरती नेऊ नका। सो खाली टाका आणि गडावर कचरा करू नका, ठीक आहे? आता ही अशी पायवाट सुरू झाली, तिथे खाली दगड टाकलेत आणि असं पाखाडी टाईप बनवलेलं आहे। त्याच्यावर तुम्ही पाऊस असेल, पाणी जास्त असेल ना, बूट सरकतो, त्यात चिखल जर लागला बुटाला तर अजूनच काम 25 होऊन जातं। काय होतं मी ते दमायला झालं आहे। प्रॉब्लेम असा झाला आहे की मी बरेच दिवस कुठला ट्रेक केला आहे नाही, डायरेक्ट पहिलंच राजगड करतोय, त्यामुळे दम लागतोय। नमस्कार मित्र हो, पुण्यापासून 48 किलोमीटर प्रवास करून गुंजवणे गावात येऊन 30 रुपयाचे तिकीट काढून बाईक पार्क करून आपण सुरुवात केली राजगडाचा पायी प्रवास। आपण थोडे उशिराने आलो होतो कारण धुकं थोडं कमी मिळेल। चला तर जाणून घेऊ इतिहास स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा। राजगड पुणे शहराच्या नैऋत्येला आहे, 48 किलोमीटर अंतरावर, वेल्हे तालुक्यात, व भोर गावाच्या वायव्येला 24 किलोमीटर आहे। नीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे। याला आधी मुरुंबदेवाचा डोंगर असेही म्हटले जात असे। वरती पूर्ण धुका ढगालेत बघा, बघा कशी पुढे पुढे येत आहेत असे हळू हळू हळू। मस्त काठी सजवलेली आहे एकदम। जय शिवराय, जय शिवराय। मस्त काठी सजवलेली आहे। फुलाला बघून आम्हाला थोडी मजा येते। चांगली कुठे खाली घेतले त्यांच्या अजिंकडनं। पाऊस नसेल तर बरं होईल, म्हणजे वरचं सगळं बघता येईल, पण पावसानं गेम 25 केला नाही आमचा। पाऊस सुरू झालाय आणि सगळं धुकं धुकं झालंय। गेल्या वेळी आलो होतो तेव्हा पण सेम सिच्युएशन होती, पण तेव्हा सुरुवातीपासूनच पाऊस होता। आता पाऊस नव्हता, मस्त ऊन होतं आणि अचानक पावसानं आपला गेम पलटवलेला आहे। गेलं सगळं धुक्यात गेलंय बघा। अरे 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 अरे, एवढा पाऊस, एवढा पाऊस।
काय चाललंय? हात नाही गावत आहे. भेटला. जादूच. जादू नाही, बलून गेला. दिसायचं काम 25, पण एक राहत आहे की दमायला कमी होईल. ना मासे आहेत त्या, चावऱ्या माश्या असतात ना त्यातल्या. सो शेण टपाक डमडम तसं झालं आहे आमचं. मागं लय भारी दिसतंय बघा, एक नंबर दिसतंय मागं, एक नंबर. मावळ भागात स्वराज्य विस्तार करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही गड मोक्याच्या ठिकाणी होते, परंतु तोरणाचा बालेकिल्ला आकाराने लहान होता, राजगडाचा बालेकिल्ला आकाराने मोठा होता. तसेच राजगड हा दुर्गम होता, त्यामुळे तोरणापेक्षा राजगड हा स्वराज्याची राजधानी म्हणून निवडण्यात आला. रान लय वाढलंय कायच्या काय दोन्ही बाजूनी. सो इथे येत असाल थोडं बघत या. आणि पावसात कसं असतं, रान वाढलेलं असतं आणि ना साप वगैरे चावण्याचा धोका असतो. इथे साप चावला तर काम 25 होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पाये शूज पाहिजेत, तुमचे पूर्ण हात बीत पूर्ण झाकलेले पाहिजेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे पाणी आणि खाण्याचं काहीतरी सोबत ठेवा. फक्त प्लास्टिक खाली न्या, ठीक आहे, वर टाकू नका. हे ग्रिल्स लावलेले आहेत, पण काय इकडेच्या बाजूला आहे ना पूर्ण खाई आहे, तिथे गेले की काम 25, म्हणून एक ग्रिल्स आहेत. जरा तरी थांबलं ना की डायरेक्ट मासे येत आहेत तोंडावर, चिक्कार लय इरिटेट होत आहे त्याच्यात. जरा थांबलं की नाकडोळ्यात माशा. एक नंबर. तिथून आलो आपण असे फिरून, इथून हा डोंगर पार करून, हा डोंगर पार करून आता इथे आता शेवटचा आहे पॅच. तिसरा डप्पा पार झाला. एक नंबर वाले. गेल्या वेळी आम्ही जेव्हा आलो होतो ना राजगडला, एवढं नव्हतं, हे गवत बरंच वाढले. त्यावेळी एवढं गवत नव्हतं, दोन्ही बाजूला क्लिअर दिसत होतं. म्हणजे हे जे हाईट आहे ना एवढं एवढं असेल, एवढंच होतं. यावेळी जरा जास्त वाढले. आणि आता ना प्रॉब्लेम झाला की वरती ना सगळं धुकं आहे. चला काय काय बघायला भेटतं बघूया ना. हां, इथून खरी चढाई चालू झाली आता, सरळवाली. जास्त सरळ नाही, एक किती असेल 80 डिग्रीच आहे. व्हिडिओकडे बघ. थांब रे जरा, हे निरंजन. राजगडाकडे येताना एखादी टेकडी किंवा नदी ही ओलांडावीच लागते, म्हणून स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान महाराजांनी राजगडाला दिला. राजगडाची उंची समुद्र सपाटीपासून 1394 मीटर एवढी आहे आणि त्याला 3 माच्या आहेत आणि एक बालेकिल्ला. राजगड किल्ल्याचा इतिहास इसवी पहिल्या शतकापासून आपल्याला पाहायला मिळतो. त्याला मुरुंबदेवाचा डोंगर असे म्हणत. या मुरुंबदेवाच्या डोंगराला गडाचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा याने दिले. आलेलो शेवटीवर. आता परत सरळ आहे, सरळ नाही सॉरी, परत हॉरिझॉन्टल, परत व्हर्टिकल. चला सकाळी आपण पोचलेलो आहे. हा आहे चोर दरवाजा.
ठीक आहे. इथून आपण आलो गुंजवणी गावातून आलात की या चोर दरवाजाला तुम्ही वर जाता. इथे आपला जो चढाईचा पार्ट आहे तो पूर्ण झाला. आता गड फिरायचं आहे. जवळपास 1645मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन त्यावर बांधकाम केले आणि गडाचे नाव राजगड ठेवले. राजगडाने महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्मही पाहिला. तसेच आपल्या महाराणी सईबाई यांचे निधनसुद्धा पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून निसटून 12 सप्टेंबर 1666 रोजी राजगडावर सुखरूप पोहोचले. राजगडावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांना 1670मध्ये कोंढाणा घेण्यासाठी पाठवले व त्यानंतर 1674 साली राजगडावरून स्वराज्याची राजधानी रायगडवर हलवण्यात आली. आता आपण जिथे आहोत हे आहे पद्मावती माची आणि त्याच्या चोर दरवाज्यातून आपण वर आलो. वर आलेल्या उजव्या हाताला तुम्हाला एक तळ दिसतं. सो तिथून वरती गेल्यानंतर 2 मंदिरं आहेत ती पण बघूया. तिथून बाले किल्ल्याला जाऊया. बाले किल्ल्यानंतर सुया माची बघू आणि मग रिटर्नचं कसं ते पाहू. पुणेकडनं आला पुण्यावरून आम्ही पण पुण्यावरून झालोय. चांगलं आहे. पुण्यात स्थायिक पुणे हो स्थायिकच. अरे वा चांगलं आहे. ते सगळे पुण्यावरून आलेले आहेत इथे. आमच्या मित्रांसाठी आणलं. हा MP चा मित्र आहे का? त्यासाठी इकडे आणलंय. ते एमपीचे आहेत. त्यांना आपल्या महाराजांचा इतिहास दाखवायला आणलं इथे त्यांनी. चांगली गोष्ट आहे. DNV फक्त दुकान नाही पाहिजे होतं. प्रॉब्लेम झालेला आहे. सकाळी इथे पहिले बोर्ड होती पण आय थिंक काय तुटलेत. सो मे बी रिपेरिंगसाठी वगैरे चालू असेल काम. नंतर बसवतील. झालं आहे सगळे पूर्ण धुकं आलं आहे. विजिबिलिटी 0. काही दिसत नाही. ऊन आहे हे बघा. आता ऊन आलं पण धुकं जात नाही. आता ऊन आल्यावर तरी धुकं कमी होईल असं एक्सपेक्टेड आहे. बघूया आता पुढे जाऊन. तिथं पाणी भेटेल, चहा किती आहे? भेटेल आणि इकडे बिस्किट भेटेल. सगळी सोय केली. तिथं चहा घ्या. त्यांचं पण काम आहे. आणि आमची पण कमाई करा. सगळी बिस्किट मिळतील. गुड डे, पार्लेजी, हॅपी हॅपी एवढं बाळबॉन सगळं अच्छा आहे. सब मिलेगा. ओपन करून दाखवतो बघा. ओरिजिनल ओरिजिनल आहे काय? बघ ओरिजिनल आहे. काय राव तू. महंगा आहे. ठीक आहे. बास ते खूपच गोड गोड झालं आता. ग्लुकोजची गरज आहे का? शुगर शुगर लेवल आणत. फक्त प्लास्टिक आम्ही खाली नेतोय नाही तर शिव्या घालतात मला. पकू मी पकड. परत धुकं आलं. धुके येतही जाते जेव्हा जाईल तेव्हा बघूया. येईल तेव्हा थांबूया. बघा समोर आहे सदर. थोडी पडझड झाली पण तिथे सदर आहे आणि त्याच्यापुढे 2 मंदिर आहेत. एक इथे मंदिर आहे आणि एक त्याच्या बाजूला. वर आल्यानंतर इथे आहे सदर आणि त्याच्याच बाजूला इथे आपल्या महाराणी सईबाई आहे. त्यांची समाधी पाहायला मिळते बरोबर या सदराच्या समोर. या समाधीच्या समोर इथे आहे पद्मावती देवींचं मंदिर आणि वरती आहे रामेश्वर मंदिर. आधी पद्मावती देवींचं दर्शन घेऊ, मग रामेश्वर मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. हे का करतोय माहिती आहे का? दाखवतो. ह्याच्यात पाय बुडला माझा अक्काच्या अक्का. सो ते जरा साफ केलं आणि आता जाऊया पद्मावती देवींचं दर्शन घेऊ.
हे आहे पद्मावती देवींचं मंदिर. आता जाऊया डायरेक्ट रामेश्वर मंदिराकडे. इथे एक आपल्याला विहीर पाहायला मिळते. मतलब पाणी स्वच्छ दिसतंय, विहीर साफ केलेली आहे. सो इथे एक विहीर आहे, त्याच्याच बरोबर समोर हे आहे रामेश्वर मंदिर. आराम चालू आहे. पण हे जे उभे आहोत हे समोर आहे हे रामेश्वर मंदिर. शंकर भगवानांचं मंदिर आहे. इथे आपला नंदी पाहायला मिळतो आणि हे आहे मंदिर. हे पाहिलं आहे, हे आहे रामेश्वर मंदिर. आता पद्मावती माचीला जेवढं काही आहे तेवढं एक्सप्लोर केलं आपण. इथे पुढे थोडे राजवाडीचे अवशेष पण आहेत, ते बघूया. बघा इथून एवढा पूर्ण राजवाडा होता. पडल्यामुळे काही दिसत नाही ॲक्च्युली नक्की काय होतं. म्हणजे दारूखाना, तिथे सगळं आपलं जे काय दारूगोळा असायचा तो ठेवला जायचा. हा बघा, त्याला दारूखाना किंवा अंबरखाना असं म्हणायचे. इथे अजून एक टाक आहे. हे बघा, इथे मागच्या साईडला पण एक तळ आहे. या बाजूला सुवळ्यामाची आहे, समोर गेलात की बाले किल्ला. इकडे हे गेट होतं बघा, इकडे आणि इकडे. मधून हॉर्नकडे टाकायचे म्हणजे हे गेट बंद बाले किल्ल्याला जायला. सो इकडून सरळ गेलं की आपण जाणार बाले किल्ल्याच्या पायथ्याला. मग तिथून वर चढायचं की आपण बाले किल्ल्याला जाणार. इकडे पाऊस परत सुरू झालेला आहे. थोडा अरुंद रस्ता आहे. एका बाजूला पूर्ण सरळ कडा आहे, दुसऱ्या बाजूला खाई. हे बांधलेलं आहे म्हणून तो थोडा सेफ झालाय. फक्त आता तिथे पुढे गर्दी नसू दे म्हणजे झालं, कारण वरती चढायला वन वे आहे. सो गर्दी असते की थोडा इश्यू होतो, बराच वेळ लागतो. सो गर्दी नाही पाहिजे. राजगडावर जाण्यासाठी चहूबाजूंनी वाटा आहेत. वेळवंड, मडे, भुतुंडे, पालखुर्द, वाजेगर, गुंजवणे आणि फणसी हे सगळे मार्ग आहेत. पालखुर्द आणि गुंजवणे या 2 वाटा चालू आहेत. आपण गुंजवणे मार्गे पद्मावती माचीवर गेलो, तेही चोर दरवाजाने. वेळवंड खोऱ्यातील भुतांडी गावातून आळू दरवाजातून गडावर जाता येते. तोरणाच्या बुधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून संजीवनी माच्यावर जाण्याचा मार्ग जवळपास 6 तासांचा आहे. चला आता आपण जातोय बाले किल्ल्याकडे राजगडच्या. ही चढाई थोडी कठीण आहे, म्हणजे बाकीच्यांपेक्षा. पण तुमच्यासोबत आलाय का? नाही, काय माहित कधी आलोय. तुझ्या 1303 चला
हे पण आहे का? प्रॉब्लेम असा आहे की इथं थांबून तुम्हाला खाली जाता येणार नाही. हे काम करा, इथं ते नाही इथं थांबतो ना म्हणजे तुम्हाला उतरता येईल. ते पुढे थांबू दे. हा वर नाही जात. मी जिथं थांबलो खालच्यांना थांबव थोडं. हे दादा खालच्यांना थांबव थोडं. दिनेश थांबा खाली 5 मिनिटं. ओ भैया गेला 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 तुझ्या खिशात त्याला काहीतरी दिसतं त्याला इकडे 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 हात दे. तो हात दे, डावा दे. थांब, इकडे इकडे. ह्याला घाबरते का? ह्याला काय बघू? खाली बस, चल आता ये खाली बस. पुढे धरून ये पालन. हा, डाव्या साईडला जा, मधून नको जाऊ. इकडे इकडे इकडे. इथून जा ना. कुठे जरा काका थांब जरा. थांब थांब थांब. काय नाही करत ते. थांब 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 देतोय. थांब थांब. बॅग घेऊन जाते बघा. बॅग सोडू नका. इथे बॉटल आहे. तिला पाठीमागे आणा सगळं. ते बॉटल नको, तुला खायला हवं. उठलं. हो, एक सेकंड. नाही मोठी सिच्युएशन होती. हे असे माकडे अटॅक करतात, सो एकदम शांत राहा. माकडं आली की तुम्ही हाकलायचा प्रयत्न केलात की ते अग्रेसिव्ह होणार. प्रॉब्लेम, फुल प्रॉब्लेम. चला आमचे जेवण खाली राहिले तर तुम्हाला काय नाव ठेवायचं? म्हणजे बरोबर आहे ना. थांबायचं नाही, थोडं राहिले, थोडं थांबायचं. आपल्या मनात राहतं, आपण गेलो नाही. किती वेळात रस्ता आहे वर? झालं हे काय वरती. चल गुलदगड चल आता. चल आता इथे सरळ जायचं आणि इथून मग इथे वर जायचं की आपण महाद्वाराला पोचणार. आपण बाले किल्ल्याच्या महाद्वारापाशी पोचलोय. हे आहे महाद्वार आणि इथून आता आपली एंट्री होणार आहे बाले किल्ल्याला. हे आहे जननी देवी मंदिर. याचं दर्शन घेऊ आणि आता जाऊ पुढे. तर हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे चंद्रकोर तळ. आणि तुम्ही याचा जर आकार पाहिला तसा तर चंद्रकोर असते त्या प्रकारचा आकार आहे, म्हणून याला चंद्रकोर तळ असं नाव ठेवलं गेलं आहे. त्याच्या पलीकडे पण एक छोटंसं तळ आहे आणि हे मेन तळ आहे. तिकडे महादेवाचं मंदिर आहे, ते बघूया. तिथे बाले किल्ल्याला आलो आहे. हे समोर आहे ब्रह्मेश्वर मंदिर. हे शंकर भगवानांचं मंदिर आहे. महाराजांची मूर्ती आणि फोटो वगैरे. हे आता नवीन सगळं केलेलं आहे कन्स्ट्रक्शन. आता आपण जे पाहतोय ही त्यावेळीची बाजारपेठ होती आणि इथे समोर इथे बाजार भरायचा. इथे पूर्ण ही बाजारपेठ. अखेर आपण पोहोचलो ते बाले किल्ल्याच्या वरती आणि हे राजगडाचं सगळ्यात उंच टोक. हा आहे राजवाडा, जिथे स्वतः महाराज बसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला इथे. किती पवित्र असेल हे बघायला मिळते आपल्याला. नशिबान आहोत आपण. इथे तुम्ही जात असाल ना, वरती चप्पल घालून जाऊ नका प्लीज. इथे बोर्ड पण लिहिलेला आहे. खूप पवित्र जागा आहे. महाराजांचे लागलेत पदस्पर्श इथे.
आता हे मोबाईलवर शूट करतोय कारण माझा गोप्रो संपलेला आहे. आता आपण जो जातोय ना सोया माचीकडे, हा शॉर्टकट मला ॲक्च्युली माहीत नव्हता. तिथे एक ताईंना तर त्या म्हणाले की इथून शॉर्टकट आहे सोया माचीसाठी, म्हणून आता शॉर्टकटने आलो आहेत आणि आहे प्रॉपर रस्ता आहे. म्हणजे कठीण वाटेन तर आपण जात नाही आहेत. एखादा जर स्पॉट वाटला आपल्याला कठीण तर मग आपण थांबू, परत येऊ. बघू आता पुढे आपण कुठे बाहेर पडतोय ते. झालं बघा, धुकं गेलं बघा, धुकं. आमचं सगळं फिरून झाल्यावर धुकं गेलेलं आहे. राजगड. आता आपण जो शॉर्टकट मारला तो चांगला होता. आपण डायरेक्ट अर्धा रस्ता पार केलेला आहे. आवाज येतोय, वारा चिक्कार आहे. तर मी म्हणत होते की आपण अर्धा रस्ता पार केलेला आहे शॉर्टकटने. आता पुढे जाऊया म्हणजे आपण लवकर पोचू सोया माचीवर. 2 किलोमीटर लांब आहे ती सोया माची. या गडावरची सगळ्यात लांब माची आहे आणि इकडूनच इकडे जायला आहे. हा इकडूनच त्या दुसऱ्या माचीला. इथे इकडून वा मागून जो जातोय ना इथून, हा संजीवनी माचीचा रोड आहे. मित्रांनो हे बघा, त्याच्या फांदीला हे मूळ आलेलं आहे. कुठलं झाड आहे मला माहीत नाही, रानातलंच आहे कोणतं तरी. तुम्हाला माहीत असेल तर सांगा जरा मला. हे बघा दिसतंय, असे रूट आलेत. अरे रे रे रे, चिकार चिखल. आणि नेमके माझे शूज आहेत ना ते स्लिप होत आहेत. ऐका, थांबा रे शूजानो, मदत करा, घसरू नका. कायच्या काय चिखल आहे. हळू 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 हळू. खास करून हा चिखल जेव्हा दगडांवर लागतो ना, सो दगडांवर पाय टाकायचा नाही. हा दगडांचा आता एक कोपरा आहे ना, इथं पाय टाकला तर तो सरकणार नाही. पण तुम्ही हा जर इथं पाय टाकला की तो सरकणार, काम 25 होणार. तर तेवढं लक्ष ठेवून जावं लागतं. आणि टाकताना पाय आता उतार असेल असा पाय टाकायचा, म्हणजे सरकलं तरी तुम्हाला ग्रीप मिळते. बापरे, कायच्या काही चिखल आहे बघा, नुसता चिखल चिखल चिखल. पांढरे शूज घातलेत. आता कलर पांढरा दिसत तर नाही त्याच्यावर, थोड्या वेळाने लाल होतोय असं वाटतंय ते. आता आपण पोचलोय ते हनुमान मंदिराच्या इथे. इथे समोर आहे ना, या साईडला हनुमान मंदिर आहे. धुकं आलं बघा परत. सो इथे हे हनुमान मंदिर आहे बघा. आणि त्याच्याच पुढे गेलं उजव्या साईडला तुम्हाला सदर लागतं, लगेचच एक 15-20 पावलांच्या अंतरावर. ओ, गेम झाला होता आता माझा, चांगला सरकलो होतो. ठीक आहे, तर आता आपण आलो आहे. या बुरुजाचं नाव आहे काळेश्वरी बुरुज. ठीक आहे, आणि त्याच्यावर हे सदर आहे. हे बघा, सदर म्हणजे काय माहिती आहे का, की तिथे आपले जे सैनिक असायचे किंवा पहारेकरी असायचे त्यांना राहण्यासाठी बांधलेली जागा म्हणजे सदर. जाण्याच्या लायकी नाही. ओके, गेल्या वेळी आलो होतो, आपल्याला काहीच दिसलं नव्हतं. सो हा समोर आहे हा चिलखती बुरुज, आणि त्याच्या बरोबर समोर सोया माची 2 मिनटं आधी दिसत होती आणि अचानक किती धुकं आलंय बघा, काही दिसत नाही आहे बघा. ओके, सो ही तुमच्यासमोर हा जो दिसतोय बुरुज, हा चिलखती बुरुज. ठीक आहे, आणि ज्यांना चिलखती बुरुजाबद्दल माहीत नाही आहे तर या बुरुजाबद्दल तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असाल, आपल्या फतेह शिकस्त वगैरे पिक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा बुरुज पाहिला असाल. तो हा चिलखती बुरुज. हे जे दिसतोय हा दरवाजा आहे, वरती चिलखती बुरुज आहे, तिथून खाली आलात की हा दरवाजा लागतो. तर चिलखती बुरुजाची इथून जे खाली वाट येते ना, तिथून पुढे आलात की इथे मला हे गणपती बाप्पांचं एक मंदिर पाहायला मिळतंय बघा.
हे बघा, हे गणपती बाप्पांचं मंदिर बरोबर या दरवाजाच्या खाली, आणि समोर गेलं की डायरेक्ट सुयमाची इथे वरती तुम्हाला दिसत नाही, आता पूर्ण धुकं आलंय, तर तिथे सुयमाची आहे. चला जाऊ तर आता पाऊस चिक्कार आलेला आहे. ठीक आहे, चिक्कार म्हणजे चिक्कार आलेला आहे. आणि आता काय झालं आहे की वेळ पण आमच्याकडे कमी आहे. कसा राजगड कवर होतोय चेक करूया. पण गेल्या वेळी पण मी सांगितलं होतं, यावेळी पण सांगेन, 2 दिवस लागतात राजगडला. पण इथे आता राहण्यासाठी बंदी केले, तर तुम्हाला सकाळी लवकर यावं लागेल. लवकर म्हणजे एकदम अर्ली मॉर्निंग चढून वरती यावं लागेल आणि मग दिवसभर फिरून रात्री खाली उतरावं लागेल. असं काहीतरी करावं लागेल, कारण इथे आता राहण्याला बंदी आहे. ते जे वरतून आलो ना आपण इथून, ते गणपती बाप्पांचं मंदिर होतं, तिथून थोडं पुढे आलं की इथे तुम्हाला जी सुवेळ माची आहे त्याची तटबंदी दरवाजा जो आहे सुवेळ माचीचा तो दिसतो. हे बघा, सो हा आहे तटबंदी दरवाजा. पुढे जाऊया आता. रायगडावर आपल्याला नैसर्गिक नेडंसुद्धा पाहायला मिळतं. म्हणजे हवा, वारा, पाणी यांच्यापासून नैसर्गिकरित्या डोंगराला पडलेला होल म्हणजे नैसर्गिक नेडं हे इथे पाहायला मिळतं आपल्याला. इथे वरती हे दिसते, हेच नैसर्गिक नेडं. हे बघा, सो हे आहे नैसर्गिक नेडं. आणि तिथून आता पुढे जाऊया फटाफट, कारण काय झालं आहे, धुकं गेलेलं आहे. आपल्याला लवकरात लवकर माची बघायचे आणि करायला सवय. थोडा डोंगर आहे. अरे काय आहे, हे काय वर, ही जी समोर दिसते हे आहे सुवेळा माची. वा,